भिडेवाड्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेला खटला पुणे महापालिकेने जिंकला आहे। त्यामुळे भिडेवाड्याचं स्मारक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। यात महापालिकेच्या विधी विभागाचा वाटा महत्त्वाचा आहे असं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी म्हटलंय। न्यायालयाच्या निर्णयानंतर भिडेवाडा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी शहराध्यक्ष दीपक मानकर, माजी नगरसेविका छाया गदाते, दत्ता सागरे, पूजा झोळे आदींसह पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यायालयात पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पालिकेची बाजू योग्य रीतीने मांडली, त्यांचं अभिनंदन करायला हवं, त्यांचाही या आनंदात मोठा वाटा आहे असं सांगून दीपक मानकर म्हणाले, स्मारकासाठी 3.5 कोटी खर्च करायचा असं न्यायालयानं म्हटलं आहे। मात्र ही तरतूद वाढवून मिळावी यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। खऱ्या अर्थानं न्यायालयानं देशातील सगळ्याच महिलांना न्याय दिला आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही असंही मानकर यांनी म्हटलंय। भिडेवाडाचा प्रश्न गेले अनेक वर्ष प्रलंबित होता। 2008 मध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक व्हावं अशी आमची सगळ्यांची मागणी होती आणि ती आम्ही सभागृहानं मान्य केली। परंतु अनेक अडचणी या सातत्याने येत राहिल्या। प्रत्येक पक्षाची मागणी, आमची जशी राष्ट्रवादी पक्षाची देखील मागणी होती, आदरणीय भुजबळ साहेबांची देखील मागणी होती, इतर पक्षांनी देखील ही मागणी सातत्यानं केली। परंतु मला याचा आनंद आहे की मी अध्यक्ष झाल्यावरती पहिली माझी मागणी होती की भिडेवाडा हे राष्ट्रीय स्मारक व्हायला पाहिजे होतं, सावित्रीबाई फुलेंचा। आणि खऱ्या अर्थानं न्यायालयानं जो न्याय दिलेला आहे, परंतु याच्यामध्ये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना, कमिशनरला देखील मला मनापासून धन्यवाद द्यायचे। चव्हाण मॅडम ज्या विधी विभागाच्या प्रमुख आहेत त्यांना देखील मनापासून धन्यवाद द्यायचे आणि त्यांच्या प्रयत्नाला खऱ्या अर्थानं आज यश आलं असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही। परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून हा आमचा प्रयत्न होताच की लवकरात लवकर हा निर्णय व्हायला पाहिजे, कारण की एकीकडं आपला महिलेला सबला करण्याचं काम सावित्रीबाईंनी आपल्या आयुष्यामध्ये केलं। पहिली शाळा भिडेवाडा म्हणून या ठिकाणी त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये सुरू केली। महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या माध्यमातून त्यांनी स्त्री शिक्षणाचा खऱ्या अर्थानं धडे घेतले। त्या माऊलीचं या ठिकाणी स्मारक होण्याकरता आपण आपल्या आयुष्यामध्ये प्रयत्न करायला पाहिजे। हा भाव आपल्या सगळ्यांचाच या ठिकाणी होता। म्हणजे खऱ्या अर्थानं आज या देशातील महिला भगिनीला न्याय देण्याचं काम न्यायालयाने केले असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही। आणि हे स्मारक उभं राहत असताना न्यायालयाने असं देखील सांगितले की ज्या तरतुदी तुम्ही ज्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत 3-3.5 कोटीमध्ये हे स्मारक उभं राहायला पाहिजे। नव्या तरतुदी ह्याच्यामध्ये खर्च तुम्हाला करता येणार नाही। परंतु या संदर्भात देखील विधीचे जे आहेत पदाधिकारी, महानगरपालिकेचे आमचे आयुक्त आहेत, त्यांना आमची विनंती राहील की 3-3.5 कोटीमध्ये हे काही काम उभं राहणार नाही, तर त्याच्याकरता आणखीन बजेट आदरणीय दादांच्या माध्यमातून या स्मारकाकरता भुजबळ साहेबांच्या माध्यमातून, देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून, आदरणीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून म्हणजे या युतीला खऱ्या अर्थानं एक चांगली सुरुवात या निमित्तानं झाली असं म्हटले तरी काही चुकीचं ठरणार नाही। आणि हे राष्ट्रीय स्मारक देशातून नाही जगातून लोक पाहायला या ठिकाणी येतील। सावित्रीबाईंचा आदर्श जपण्याचं काम देशातील महिला, पुरुष हे देखील मोठ्या प्रमाणामध्ये करतील। त्यांनी आपल्या जीवनामध्ये जे अन्याय सहन केले त्या अन्यायाला खऱ्या अर्थानं आज वाचा फोडण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे। आणि हे स्मारक उभं राहण्याकरता या आमच्या असंख्य कार्यकर्त्यांनी सातत्यानं मागणी केलेली आहे। त्यामुळे या आमच्या राष्ट्रवादीच्या भुजबळ साहेबांबरोबर असणाऱ्या समता परिषदेच्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि एक चांगलं काम या ठिकाणी उभं राहावं। पुणेकरांना देखील एक वेगळं स्मारक या ठिकाणी मिळणार आहे आणि या स्मृती जपण्याचं काम पुणेकरांनी इथून पुढच्या कालावधीमध्ये करायचं। मिशा चव्हाण ज्या विधीचं काम पाहतात पुणे महानगरपालिकेमध्ये, त्यांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो की त्या ताईने इतके प्रयत्न केलेले आहेत, त्या प्रयत्नांना आज खऱ्या अर्थाने यश आलेलं आहे। आणि पुनश्च एकदा राज्याचे जे कारभारी आहेत आपले, शिंदे साहेब असतील, दादा असतील, फडणवीस साहेब असतील, त्यांनी लवकरात लवकर या कामाला सुरुवात करावी। सगळ्यात पहिलं जे पत्रक असेल
तर आमचे अध्यक्ष आदरणीय दीपक भाऊ मानकरांचं सगळ्यात पहिलं पत्र गेलेलं आहे. मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष दीपक भाऊ मानकर यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि अनेक वेळा या ठिकाणीचा प्रश्न असायचा, पण मी सुरुवातीला या भागातला नगरसेवक होतो तेव्हापासून या भागाला आणि या भागामध्ये ही शाळा व्हावी असा भाऊंचा मनापासून प्रयत्न आहे. आणि बघा, भाऊंचं पत्र आणि भाऊंचं परवा आम्ही या ठिकाणी दादांची मिटिंग घेतली आणि दादांना त्या दिवशी आम्ही सांगितलं की आपला सगळ्यात मोठा प्रश्न हा राहिलेला आहे. तर दादा म्हणले मी त्या गोष्टीचा पाठपुरावा करतोय, मला या ठिकाणची सगळी लोकं माणसं आणा आणि आपण तो निर्णय लवकरच घेऊ. परत एकदा मी भाऊंचं आपल्या उपमुख्यमंत्री व पालकमंत्री दादांचं मी मनापासून अभिनंदन करतो. उच्च न्यायालयाकडून सावित्रीमाईंच्या स्मारकासाठी एक पॉझिटिव्ह असा निकाल दिला आहे. त्यामुळे आम्ही सर्वच महिला खूप आनंदी आहोत की ज्या सावित्रीमाईंनी आपल्या महिलांसाठी शिक्षणाचा हक्क सुरू केला, त्यांनी गोळे घेतले, अंगावर चिखलाचे गोळे घेतले, पण त्यांना इतक्या वर्ष हा न्याय मिळत नव्हता. की आज पुण्यासारख्या शहरामध्ये अनेक आपण बघतोय विकास कामं होतोय, पण जे महिलांसाठी सावित्रीमाईंनी केलं होतं महत्त्वाचं काम, की आज त्यांच्यामुळे आज आम्ही सर्व महिला या सगळ्या व्यासपीठावर आम्ही बोलू शकतो, उभं राहू शकतो. त्यामुळे नक्कीच या निर्णयाचं स्वागत आम्ही करतो आणि आम्ही आदरणीय दादांचेही या ठिकाणी खूप खूप धन्यवाद मानतो की दादांना आम्ही सर्वप्रथम उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सगळ्यात पहिलं आम्ही युवती आणि महिला आणि आमच्या मार्गदर्शक दीपक भाऊ मानकरांनी हेच पत्र दिलं होतं की लवकरात लवकर आपल्या माध्यमातून हे स्मारक व्हावं, आणि त्यासाठी आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. त्याबद्दल मी त्यांचेही आभार आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी 1848 साली भिडेवाडा ही पहिली मुलींची शाळा पुण्यामध्ये सुरू करून खरंच महिलांना एक न्याय देण्याचे काम केले होते. परंतु गेले 175 वर्ष ह्या भिडेवाड्याला पुणे शहर हे विद्येचा माहेरघर असून देखील न्याय मिळाला नव्हता. परंतु आज आपल्या BJP सरकार, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले आपले शिंदेसाहेब मुख्यमंत्री, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस साहेब आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे भुजबळ साहेब जे निष्ठेने अगदी या वाड्यासाठी लढलेले आहेत, त्यांचे मी मनापासून आभार मानते. ज्या दगडूशेठ मंदिरापुढे अथर्व शीर्ष वाचण्यासाठी लाखोनी महिला बसत होत्या, परंतु त्या महिलांना जे अथर्व शीर्ष वाचायला शिकवलं त्या आमच्या सावित्रीबाई फुलेंची पहिली शाळा ही झाकली जात होती. म्हणून 175 वर्ष आम्हाला न्याय मिळून देखील आम्हाला महिलांना न्याय मिळाला नव्हता. असंच होतं. आज आम्ही खऱ्या अर्थाने आज जिंकलो आहे. आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी दीपक भाऊ मानकरांनी जो सर्वांना एकत्रित करून हा उत्सव साजरा केलेला आहे, त्याचा आनंद उत्सव आम्ही या ठिकाणी सर्व महिला साजऱ्या करतो.